दरम्यान महाराष्ट्र विधानसभेला धडक देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते नागपूरला रवाना झाले। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सीमा प्रश्नावर जनजागृती ते करणार आहेत। तर शहर समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील यांच्या नेतृत्वाखालील 40 जणांचं महाराष्ट्र एकीकरण समितीचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे। तर बेळगाव सीमा प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने कठोर भूमिका घ्यावी, कर्नाटक सरकारच्या अन्यायातून सीमा बांधवांना मुक्त करावं अशी मागणी ते करणार असल्याची माहिती समोर येते। जी सध्याची जी परिस्थिती आणि सध्याचं जे वातावरण आहे बेळगावचं ते त्या ठिकाणी त्यांच्या कानावरती घालण्यासाठी जाणार आहोत। ह्याच्यामध्ये प्रामुख्याने सीमा प्रश्न जो सुप्रीम कोर्टामध्ये आता प्रलंबित आहे तर त्यासाठी ठोस पावलं उचलावीत आणि जसं मागं ज्या सीमा प्रश्नासाठी जे समन्वयक मंत्री 3 मंत्र्यांची नेमणूक केलेली होती त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी आता देखील ते मंत्री नेमून ताबडतोब या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावावा। महाराष्ट्रातले लोक सीमा प्रश्न महाराष्ट्र पाठीशी आहे, कशा दृष्टीने पाठीशी आहे हे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी जात आहोत आणि खरोखरच आमच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडून त्याच्यातून सुप्रीम कोर्टात जो आपला दावा आहे त्याचा देखील पाठपुरावा गेली 1.5-2 वर्ष होत नाही आहे। वकिलांच्या फीसुद्धा पोचल्या नाही आहेत। असं असताना सीमा प्रश्न कसा सुटणार हे सगळ्यांची माहिती त्यांना देण्यासाठी आम्ही या ठिकाणी रमाकांत कोंडुस्कर, सर्व इतर कार्यकर्ते, सागर पाटील असतील, सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी जायला लागलोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।